नमस्कार मित्रांनो, मी विश्वांबर शिंदे। आज आपल्याला CSC केंद्रामध्ये जे 21 नोव्हेंबर 2023 पासून नोंदणी करण्यासाठी जे बदल झालेले आहेत त्या संदर्भात मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे। आता काही जणांच्या मनामध्ये प्रश्न उभा राहिला असेल की CSC म्हणजे काय, तर CSCचा फुल फॉर्म होतो कॉमन सर्व्हिस सेंटर, की ज्या सेंटरमध्ये अनेक सुविधा दिल्या जातात। तर हे कॉमन सर्व्हिस सेंटर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून डिजिटल इंडिया व्हावा यासाठी चालू झालेला एक उपक्रम आहे। तर पूर्ण देशभर, पूर्ण ग्रामीण भागात तळागाळापर्यंत हा कॉमन सर्व्हिस सेंटर उपक्रम राबवला जातो। तर यामधून करतो काय आपण, तर ह्याच्या माध्यमातून काय काय करू शकतो, तर आधार कार्ड असेल, तुमचं पॅन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, तुमचं बँक अकाउंट काढणं असेल, लोनच्या सुविधा असतील, टेलिमेडिसिन असेल, टेली लॉ असेल, शेतकऱ्याच्या तक्रारी निवारण्यासाठी पोर्टल आहे, अशा PM किसान आहे, तसं की PM किसानची KYC करणं, नवीन नोंदणी करणं यासारख्या नानाविध सुविधा या कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून राबवल्या जातात। जसं की पीक विमा भरणे असेल, अशा अनेक सुविधा आहेत ज्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये दिल्या जातात। पण सर्वच VLE यावरती काम करू नाही शकत, भरपूर साऱ्या सुविधा आहेत, म्हणून एक कुठल्या तरी 2-4 सर्व्हिस आपल्या चालू करायचे आणि आपला उदरनिर्वाह याच्या माध्यमातून होऊ शकतो। तर जे बेरोजगार तरुण आहेत त्यांच्यासाठी हा उत्तम व्यवसाय आहे। तुम्ही देखील या कॉमन सर्व्हिस सेंटरचा जर भाग बनू इच्छित असाल तर 100% हा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे। शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो। तर मित्रांनो, यामध्ये काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत याची पूर्तता आपल्याला आधी करून ठेवायची आणि नंतर कसं आपण त्यामध्ये नोंदणी करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मित्रांनो, वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, आपण आलो आहोत कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती। ही वेबसाईट मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। जर तुम्ही यापूर्वी रजिस्ट्रेशन करून बघितलं असेल किंवा प्रयत्न केला असेल तर तुम्हाला माहिती आहे TECची ही एक्झाम देणं गरजेचं आहे। तर ही TECची एक्झाम पूर्वीपासूनच कंपल्सरी आहे आणि आता आपल्याला IIBF ही देखील एक कंपल्सरी करण्यात आलेली आहे। तर जर तुम्ही TECचं रजिस्ट्रेशन यापूर्वी केलेलं नसेल तर TECचं रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यायचे सर्टिफिकेट आपल्याला TECचं अपलोड करावं लागणार आहे। तर या ठिकाणी लॉग इन विथ यूज यावरती क्लिक करायचं आहे। जर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करत असाल तर रजिस्टरवरती क्लिक करायचे आणि या ठिकाणी हा फॉर्म भरून घ्यायचा आहे तुम्हाला। तर या ठिकाणी तुमचं आधार कार्डवर जे नाव आहे गव्हर्नमेंट ID प्रूफ त्यानुसार नाव टाकायचं आहे। इथे तुमचा मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुमची ईमेल ID टाकायची। त्यानंतर या ठिकाणी समोर मुलगा असेल तर त्यांनी वडिलाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि स्त्री असेल तर तिने आपल्या पतीचं नाव टाकायचं आहे लग्नानंतरचं। त्यानंतर या ठिकाणी आपला महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे। आपला जिल्हा जो कोणता असेल तो जिल्हा यामध्ये निवडायचा आहे। त्यानंतर जेंडर चूज करायचे, खाली मेल फिमेल असेल ते, आणि या ठिकाणी डेट ऑफ बर्थ जी आहे ती टाकून घ्यायची। तर हा फॉर्म भरत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, गव्हर्नमेंट ID प्रूफ म्हणजे आपल्या आधार कार्डवरती जसं नाव आहे तसंच नाव तुम्ही यामध्ये टाकलं पाहिजे। आधार कार्डवर असलेला पत्ता तुमचा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर समोर 50 KB पर्यंत तुमचा एक JPG साईजमध्ये पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे। हा कॅप्चर या ठिकाणी टाकून सबमिट करून पेमेंट करून टाकायचं आहे आपल्याला। तर अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा होता। या ठिकाणी फक्त मी तुम्हाला सांगत होतो। आता या ठिकाणी तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं आहे। तुमचा TEC क्रमांक तुम्हाला प्राप्त होईल पेमेंट झाल्यावर। तुमचा मोबाईल क्रमांक तुमचा पासवर्ड असेल आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारचा डॅशबोर्ड तुमच्यासमोर ओपन होईल। त्यानंतर बघू शकता तुम्हाला लर्निंगसाठी या ठिकाणी मटेरियल दिलेलं आहे। PDF मध्ये तुम्ही वाचू शकता किंवा इंग्लिश आणि हिंदी अशा 2 प्रकारचे व्हिडिओ दिलेले आहेत। तर हे तुम्ही प्ले करून अभ्यास करू शकता स्टडी याची। अनिल, क्या आप जानते हैं एक सफल उद्यमी बनने के लिए काम में अपनी गतिशील क्षमताओं को दिखाना होगा। तर अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण अभ्यास करू शकता याचा।
आणि आपल्याला जे 10 असाइनमेंट दिलेले आहेत हे 10 असाइनमेंट कंप्लीट करायचे. आता या ठिकाणी मी कंप्लीट केलेले आहेत. तर तुम्हाला किमान एका असाइनमेंटला 10 मार्क असतात, तर किमान तुम्हाला 4 मार्क पडणं गरजेचं आहे. तेव्हा ते तुम्ही असाइनमेंट पास होऊ शकता. नाहीतर तुम्हाला परत द्यावं लागतं आणि पास व्हावं लागतं. एक्झाम निवडायची आणि अशा प्रकारे तुम्ही एक्झाम देऊ शकता तुमच्या लॅपटॉपवर घर बसल्या सकाळी 10 ते 5 या वेळामध्ये. तर अशा पद्धतीनं तुम्ही घर बसल्या तुमच्या लॅपटॉपच्या माध्यमातून TEC एक्झाम ही पास होऊ शकता. आता दुसरी म्हणजे TEC एक्झाम पास झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला सर्टिफिकेट प्राप्त होईल. तर हे सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचं आहे. म्हणून व्यवस्थित स्टडी अभ्यास करून तुम्हाला ही एक्झाम पास व्हायची. आता ही झाली TECची. त्यानंतर दुसरी एक्झाम कोणती, तर दुसरी तुम्हाला IIBFची एक्झाम पास होणं गरजेचं आहे, जी आता नवीन लागू झाले की IIBF असल्याशिवाय तुम्ही CSCत नोंदणी करू नाही शकत. तर याचा देखील फॉर्म कसा भरायचा A to Z प्रोसेस आपल्या चॅनलवरती फॉर्म भरलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडला किंवा वरती आय बटनमध्ये याची नोंदणी कशी करायची, IIBFचा फॉर्म कसा भरायचा, सेंटर कसं निवडायचं, तर याची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्हाला मी आय बटनमध्ये लिंक देईल किंवा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला शेवटला तो व्हिडिओ देईल. तर मित्रांनो, ही एक्झाम देणं गरजेचं आहे. ही एक्झाम दिल्यानंतर तुम्ही जर पास झालात तर फायनल सर्टिफिकेट येण्याची आवश्यकता नाही. तुमचा पास झाल्याच्या नंतर जो ॲप्लिकेशन नंबर असतो तो ॲप्लिकेशन नंबर टाकून आपण CSCची नोंदणी करू शकतो. तर बघू शकता हे सर्टिफिकेट आहे. मेंबरशिप नंबर जो आहे तो तुमचा नंबर टाकून आपण करू शकतो. तर बघू शकता मित्रांनो, 100 पैकी 66 मार्क या ठिकाणी आहेत. तर तुम्ही देखील असं उत्तीर्ण होणे गरजेचं आहे. ही एक्झाम पास झालात म्हणजे तुम्ही CSC केंद्रासाठी नोंदणी करण्यासाठी पात्र झालात, म्हणजेच बँकिंग सुविधा तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातात. चला तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. लवकरच आपण CSC नोंदणीचा व्हिडिओ आणत आहोत. धन्यवाद.